दिशा देण्याचा प्रयत्न, जजमेंट चुकलं आणि मोक्याच्या क्षणी झेल सोडलाय. क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं की पकडो कॅच जीतो मॅच, छोडो कॅच हारो मॅच. सध्याच्या घडीला ज्या प्रकारे हा झेल सुटला ना, येणाऱ्या काळामध्ये या झेलची किंमत किती मोजावी लागेल हे प्रश्नचिन्ह देखील सध्याच्या घडीला निर्माण झालंय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल फक्त आणि फक्त कंप्लीट होते. फुल टॉस होता, टायमिंग प्रॉपर. एक सिंगल देखील या ठिकाणी कंप्लीट होते. एका रनच्या साह्याने आतापर्यंत 3 धावा. फक्त दिशा दिली. मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न. एक ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होतो आणि 7 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. स्पेल नंबर 2 साठी गोलंदाजीच्या मार्कवर चला बॉलर नेम आमच्यापर्यंत पोहोचवा. गोलंदाज सज्ज होत आहेत. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळालाय. ज्या प्रकारे जो कॉन्फिडन्स होता आणि तो कॉन्फिडन्स सध्याच्या घडीला भरपूर चांगला आपल्याला पाहायला मिळाला. शरद आलेत बॉलिंग ट्रॅकवर. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. टायमिंग प्रॉपर. चेंडू जाईल 4 रन साठी. हा चौकार आलाय. या बॉलवर हवाई सफर पाहायला मिळेल की काय. होय झालाय सफर. 6 रन साठी हा षटकार आणि 17 रन
या बॉलवर देखील आक्रमण केलंय. आणखीन एक क्रॅकिंग स्ट्रोक थेट आमच्या व्यासपीठाला मानवंदना देणारा हा स्ट्रोक पाहायला मिळतोय अभिषेकच्या बाट मधून. 23 रन आतापर्यंत होत आहेत. ट्वेंटी 23 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चांगला केला होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल देखील या ठिकाणी कंप्लीट होते. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 25 रन. आदित्य शर्मा आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजीच्या मार्कवर. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. रनआउटची संधी, परंतु या क्षणाला एक धाव देखील या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पंचांकडे लाऊड अपील केली. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केलाय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 27. ओव्हर द विकेट हा बॉल देखील वेट अँड वॉच ही भूमिका वापरली. व्हाईट बॉलचा इशारा, अवांतर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 30 रन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि एकेरी धाव.
टीमची धावसंख्या 32 अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि फलंदाज या ठिकाणी होईल बाद. नवीन फलंदाज DSP मैदानाच्या आतमध्ये इंटर होत आहेत. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. टायमिंग भरपूर चांगलं होतं. एकच सिंगल DSP यांच्या माध्यमातून कंप्लीट होते. एका रनच्या साह्याने आतापर्यंत 33 रन. गोलंदाज सज्ज होत आहेत. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता हा बॉल. टायमिंग भरपूर चांगलं होतं. भरपूर चांगला प्रयत्न करतील बॉल स्टॉप करण्यासाठी, परंतु या क्षणाला चेंडू जाईल ओव्हर द रोप. रन मिळतात 4 हात चौकार. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय डी पेक्षा कव्हरला. हा येतोय क्रॅकिंग स्ट्रोक चौकार. एकेरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होते. सेकंड साठी कॉल आणि फक्त एकच धाव. टीमची धावसंख्या 42. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. हा षटकार आलाय. या षटकाराच्या साह्याने 48. मोठा फटका खेळलाय. एलिव्हेशन भरपूर. आणखीन एक धमाकेदार सिक्सर. 54 धावा होत आहेत.
मोठा फटका खेळला, आणखीन एक षटकार येईल की काय? जजमेंट चुकलं, एक धाव देखील पूर्ण होते आणि ही दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होते. 2 रनच्या साह्याने आतापर्यंत 56 रन. एक गडी बाद 56 रन. हलक्यात आणि दिशा दिली, एक धाव देखील या ठिकाणी सहजरित्या पूर्ण होते. सेकंड साठी कॉल आणि फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला पकडलाय हा झेल. एक सिंगल देखील या ठिकाणी कंप्लीट होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 58. अजूनही शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. हलक्यात आणि दिशा दिली जाते, एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. सेकंड साठी कॉल आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. तिसऱ्या साठी कॉल, तिसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होते. 61. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. या बॉलवर देखील आक्रमण केलंय, टायमिंग भरपूर चांगलं होतं. एकच सिंगल, एका रनच्या साह्याने आतापर्यंत 62. या बॉलवर आणखीन एक काय फटका पाहायला मिळालाय. हा षटकार आलाय. 68 रन होत्यात आणि 69 रनचं टार्गेट असेल. सिक्स्टी 69 रनचं टार्गेट आहे.
चला 69 रन्स टार्गेट आहे. आपण चला फिल्डिंग त्वरित लावून घ्या. चला गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज रतनजी आपल्याला पाहायला मिळतात. एक धाव देखील सहज रित्या या ठिकाणी पूर्ण होते. या बॉलवर देखील केलंय आक्रमण. हा हवाई सफर येईल की काय, परंतु रन मिळतात 4. हा येतोय चौकार. हलक्या हाताने दिशा दिली. एक धाव देखील सहजरित्या या बॉलवर देखील आणखीन एक धमाका पाहायला मिळेल की काय. प्रयत्न तर भरपूर चांगला केला होता. आडव्या बॅटने स्ट्रोक केला. टायमिंग भरपूर चांगलं होतं, परंतु या क्षणाला डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते.
मोठा फटका केलाय कव्हरच्या दिशेने. चेंडू येईल सर 4 रनसाठी. आज चौकार. टीमची धावसंख्या आतापर्यंत 11 रन. ओव्हर कंप्लीट होते. समीकरण आता मात्र 24 बॉल मध्ये करायचे आहेत, म्हणजे 58. ओव्हर कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या 11. 11. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज या ठिकाणी सज्ज होत आहेत. पहिला बॉल मनोज यांचा, परंतु व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवत आहेत. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवत आहेत. लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगला आहे. चेंडू जाईल कव्हरच्या दिशेने. रन मिळत आहेत 4. हा येतोय चौकार. पुन्हा एकदा कट केलाय. टायमिंग भरपूर चांगला आहे. आणि आणखीन एक दमदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. चौकार आलाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 21 रन. या बॉलवर आणखीन एक क्रॅकिंग स्ट्रोक. काय फटका पाहायला मिळतोय. मॅच मध्ये पूर्णपणे शिरकाव करण्याचा प्रयत्न. हा अप्रतिम झेल पाटीलच्या माध्यमातून घेतलेला आहे. फुलोराची 25. नवीन बॅट्समॅन कोण आहे. उज्ज्वल. उज्ज्वल यंग बॅट्समॅन आलेला आहे हा खेळायला. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय.
हा हाही झेल बाद झाला आहे. फुलोराने जसं त्याच्या बॉलिंगचा फुलोरा पसरलेला वाटतोय मला. खूप छान बॉलिंग करत आहेत. 2 विकेट बॅक टू बॅक घेतलेले आहेत. ECC2 बॅक फुटवर येताना दिसत आहे. बघूया आता पुढचा फलंदाज आपला दक्ष काय करतोय आपल्या संघासाठी. साठी बॉल हा सुटलेला आहे. डॉट बॉल. दोन ओव्हर झालेले आहे. 25 रन. 2 ओव्हरच्या समाप्तीमध्ये रन्स आहेत 25. रन रेट चांगला आहे पण 2 विकेट गेलेले आहेत. तिसरा षटक गोलंदाजचे नाव काय आहे. तिसरा षटक घेऊन येत आहे अनुप. आरूप घेऊन येत आहे. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. पहिला चेंडू घेऊन येत आहे. हा व्हाईट चेंडू. संघाला 1 धाव मिळत आहे. खेचलेला आहे. कट लागलाय बॅटचा. 1 बॉल. पाणी आहे काय. ही मैत्री टुर्नामेंट आहे. आपल्या मित्रांसाठी ठेवलेली टुर्नामेंट. बघूया आता हे ECC संघ काय करून दाखवतोय. हा निर्धाव चेंडू. तिसरा चेंडू. 2 चेंडू निर्धाव फेकलेले आहेत अनुपने. छान गोलंदाजी करताना दिसत आहेत. बघूया आता तिसरा चेंडू घेऊन काय करतायत. गणेश पाहूया आपण संघासाठी काय करतोय. हा जोरदार फटका पण 1 रनाने समाधान मानावे लागेल गणेशना. खूप छान बॅटिंग करत आहेत पण धावांचा डोंगर आहे इथे. 1-2 रन चालणार नाही. इथे धावाची सुनामी आणावी लागेल. चौथा बॉल अनुप यांचा. सुटलेला आहे बॉल. डॉट बॉल. KYC संघ परत खेळामध्ये येताना दिसत आहे. बघूया हा उंच चेंडू पण पाटील कधी कॅच न सोडणाराने कॅच सोडलेली आहे. मॅच ड्रॉप तर मॅच ड्रॉप आणि तीही कॅप्टन पाटील यांनी सोडलेली आहे कॅच. बघूया आता गणेश काय करतोय. बघूया हा क्लीन बोल्ड गणेश. खूप छान गोलंदाजी करताना दिसत आहे.
अमित हे बॅटिंगला गेलेले आहे. 12 बॉलला किती 41 बॉल 12 बॉलला 41 रन पाहिजे. करो की मरो अशी स्थिती आलेली आहे CCC टीमची. दोन्ही बघूया टीमवर जोर आता आलेला आहे. आपल्या ह्या 12 बॉल मध्ये किती रन्स मारतायत. आता तुम्हाला सेवक तरी व्हावं लागेल किंवा रतन आहे. हे चालवते ना रतन बॉलर नेम रतन रतन. बघूया आपल्या ह्या संघासाठी रत्नाचं काम करतोय का पाहूया आपण. नावासारखं साजेशी खेळी करावी लागेल रतन आहे ना. बघूया पहिला चेंडू घेऊन येत आहे आणि हा तेवढाच खेचलेला आहे. ताकदीने मारला सीमा पार 6 6. पहिला बॉल 6 रन मिळतील. हा बाहुबली षटकार म्हणावा लागेल. दक्ष यांच्याकडून. दक्षाने पूर्ण संघाचा आता ताबा घेतलेला आहे. बघूया आपल्या संघासाठी काय करताना. हा दुसरा बाहुबली षटकार. दक्ष खूप यांच्याकडून दुसरा 6. दक्षाने पूर्ण आता 40 ताबा धावा. घेतलेला आहे पिचचा आणि रतनला त्यांनी खूप 2 दोन बॉल बॉल. मध्ये 12 रन मारलेले आहेत. बघूया आता तिसरा हॅट्रिक 6 मारतोय का दक्ष. 10 बॉलात 29 रनांची गरज आहे. ECC 2 यांना. 10 बॉलला 29 रन. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय पाहूया दक्ष. तिसरा बॉल रतन यांचा आणि हा परत खेचलेला आहे. फिल्डर आहे आणि फिल्डरच्या हातात कॅच विकेट. आउट झालेला आहे. नाही कॅच आउट झालेला आहे आपला. पण खूप छान एकदम Wicket. फलंदाजी करताना दक्ष कौतुक करावं लागेल ह्या फलंदाजाचा. खूप छान फलंदाजी केली. मॅच मध्ये अजून ते राहिलेले आहेत. तुम्ही पाहिले असाल इंग्लंड इंडियाची मॅच झाली. लास्टपर्यंत इंग्लंड मॅचमध्ये होती. त्याप्रमाणे शिडकोही लास्टपर्यंत मॅचमध्ये आहे. पण पाहूया शेवटच्या क्षणामध्ये काय होतंय ते. लास्टचा क्षण महत्त्वाचा असतो. क्रिकेटमध्ये काही अनिश्चित नसते. लास्टच्या बॉलपर्यंत मॅच गेलेली नसते किंवा आलेली नसते. शेवटचा बॉलपर्यंत आपण खेळायचं असतं. चौथा बॉल आहे ना. चौथा बॉल मारलेला आहे. फिल्डर आहे खाली आणि हा कॅच. पहिल्या बॉलात विकेट. संतोष वामन सर आपल्या समीर चालले. ताकदीचा काही उपयोग केलेला नाही. ज्याप्रमाणे त्यांच्यात ताकद आहे तर मला वाटलं की त्या ट्रेनवर बॉल गेला पाहिजे होता. पण त्याप्रमाणे काय गेलेला नाही आहे. खूप आहे. क्रिकेट हा टायमिंगचा गेम आहे, ताकदीचा नाही आहे. टायमिंग मॅच 4 बॉल हा 5वा बॉल. समोर मारलेला आहे. फिल्डर आहे. एक धावा. 7 बॉलात 28 रनांची गरज आहे ECC 2 या टीमला. 7 बॉलात 28. लास्ट बॉल. 1 धावा. 1-2 रन्स करून काही होणार नाही. इथे चौका आणि षटकारच पाहिजे आपल्याला. आणि लास्ट ओव्हर आहे. त्या ताकदीचे फलंदाज आहेत पण सिडकोकडे. पण पाहूया काय करतायत आपल्या संघासाठी. लास्ट ओव्हर मध्ये 27 रनची गरज आहे. आणि तेवढ्याच
जातीचा शिवाजी हा गोलंदाज पण आहे. पाहूया आपल्या संघासाठी शिवाजी काय करतोय की अमित आवटी सर काय करतायत, पाहूया आपण. पहिला बॉल शिवाजी यांचा, एक रन, एक धावा. एकच धाव मिळेल. एक धावनी काहीच होत नाही. इथे प्रत्येक बॉलला चौकार किंवा षटकाराची गरज आहे. 5 बॉलात 26 रनांची गरज आहे. 25. डॉट ना. 4 बॉलला 4 बॉलला 26 रनांची गरज आहे. पुढे मारलेला आहे, एक धावा. 3 बॉल 25 पाहिजे. प्रत्येक बॉलला 8-8 रन मारले तरी पण 24 होतील. 25 होणार नाही. यांना आट्टा पण क्रिकेटमध्ये आट्टा नसतो, छक्काच असतो फक्त. त्याच्यामुळे तुम्हाला एखादा नो बॉलची गरज आहे. पण सुटलेला आहे, आता डॉट बॉल. मॅच शिडकोच्या हातातनं गेलेली आहे असे मला असं वाटत आहे. बघूया आता शिवाजी चौथा बॉल घेऊन येतोय. पुढे खूप मारलेला छान आहे, एकदम फटका फिल्डर मारलेला आहे. आहे. पण फिल्डर फिल्डरच्या कॅच हातात आउट झालेला आहे. अमित यांची चांगलं झेल विकेट. घेतलेलं आहे अभिषेकच्या ह्याने. आणि आता चालले अमित आहे, आवटीच्या नावाने हा विकेट गेलेला आहे. शिडकोला हा धक्का बसलेला आहे. बघ लास्ट बॉल. आदित्य गेलेले आहे. एक बॉल 25 रनांची गरज आहे. एक बॉल 25 रनांची गरज. एक बॉल आणि 25 रन. एक बॉलला 22 रन पण झालेले आहेत. आपण बघितलं इंटरनॅशनल मॅचला. पण बघूया हा पुढे मारलेला आहे. एक धाव आणि ही मॅच संपलेली आहे. KGF ही मॅच जिंकलेली आहे. KGF यांची ही मॅच जिंकलेली आहे. ECC 2. धन्यवाद शिडकोचं हे स्पर्धेचे आयोजन केले मित्रांसाठी. खरोखर खूप छान नियोजन केलेलं आहे. कारण आयोजन नियोजन चांगलं असेल तर किंवा बॉल घेऊन कार्यक्रमही चांगलं होतं. हा वाला नाही. बोल. हॅलो हॅलो. चला मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द चला मनीष मनीष मॅन ऑफ द मॅच. मनीष मॅन ऑफ द मॅच. मनीष मॅन ऑफ द मॅच स्टेजवर यावे. तर